आता सांगायचं तात्पर्य म्हणजे आमची नोकरीची सुरुवात, तुमची बॅच म्हटली की आम्ही तेव्हा नुकतंच नोकरीला लागलेलो होतो. अनुभव म्हटला की 1-2 वर्षाचा, जास्त काही असा शिक्षणाचा म्हणजे नोकरी करण्याचा अनुभव नाही. त्या काळामध्ये शिक्षण घेतानाही आपण असं पूर्णपणे परिपूर्ण असतो असं नसतं. शिक्षण आम्ही पहिले जे घेतलं तेव्हाचं आणि आताचं खूप फरक पडलेला आहे आमच्यामध्ये, स्वतःला आम्हाला सुद्धा जाणवतो. आणि तो जो बदल करून दिलेला आहे तो आतापर्यंतचे जे विद्यार्थी आमच्या हाताखालून गेले त्यांनी, जसं आम्ही तुम्हाला तुमच्या चुका सांगतो ना, तसे न कळत विद्यार्थी सुद्धा आम्हाला सांगत राहतात की मॅडम तुम्ही असं केलं ना, मॅडम हे असं बरोबर आहे का, पहा बरं पुस्तकात. मला एका म्हणजे मला आठवत नाही कोणत्या बॅचचा विद्यार्थी आहे, पण मी एक अनुभव सांगते. ते गणितामध्ये आपण एकरूपतेचे चिन्ह काढतो बरोबर, तर एकरूपतेचं मलाही लक्षात नाही की आपण तो यस जो आहे ना तो असा काढतोय. असं मी नेहमी माझ्या पद्धतीने किंवा शिक्षण असताना माझं ते नकळत चुकीचं असेल तो यस. एक विद्यार्थी माझ्याकडे आला, आता तो कोणत्या बॅचचा तेवढं माझ्या लक्षात नाही आहे, पण कसा म्हणतो, मॅडम तुम्ही हा जो यस काढताय ना वरचा, हा पहा पुस्तकात कसा आहे, तुम्ही पहा कसा काढताय. म्हणजे बघा याच्यावर म्हणजे विद्यार्थी सुद्धा आमच्या लक्षात आणून देता. म्हटलं अरे हा असं सांगतोय ना, मला बघूच दे पुस्तक कसं आहे. तर मी बघितलं आणि खरोखर माझ्या ते लक्षात आलं की आपण हा यस उलटाच काढतोय खरंच. तुमच्याकडून म्हणजे तुमची बॅच नवीन होती, कदाचित थोडं शिकले असेल, पण आज 2024 पर्यंतचा जो माझा प्रवास आहे त्या प्रवासामध्ये मला खूप काही विद्यार्थ्यांनी शिकवलंय. या प्रवासामध्ये मी पण खूप बदलत गेले. कदाचित तुम्हाला मी इतकं मारलंही नसेल, आठवतंय का तुम्हाला मी जास्त असं धोपटलंय असं? हा नाही आठवत असणार, मला वाटतं तेव्हा मी इतकी हिंमत करायची नाही मध्ये. हा नाही बरोबर आहे ना. नंतर मग म्हणजे माझ्या वयाचा फरक म्हणा की संसारातल्या वाढलेल्या जबाबदाऱ्या म्हणा, माझ्यामध्ये तो फरक पडत गेला. नंतर मध्यंतरीच्या काळामध्ये मी खूप विद्यार्थ्यांना ओरडायला लागली वगैरे, खूप नाही आलो की खूप जोडपून काढायची वगैरे. हा बदल माझ्यामध्ये नंतर घडत गेला. आणि आता तर शिकवणं काय एकाच वर्गाचं राहिलंय माझ्याकडे, तो भाग वेगळा आहे आता समजा. पण विद्यार्थ्यांकडनं सुद्धा शिक्षक शिकवत राहता हा मुद्दा मला इथं मांडायचा होता. तसे तुम्ही आमचे गुरु, मी तुमच्या गुरु आहे, तसेच तुम्ही विद्यार्थी आतापर्यंतचे ते सुद्धा गुरु आहेत माझे, असं मी तरी मानते. आता या तुमच्या बॅचमध्ये मला असं एक विचारायचं आहे, तुम्हाला आठवत असेल असा एखादा प्रसंग मला सांगा की तुम्ही चुकी केलेली नाही आहे, चुकी वेगळ्या विद्यार्थ्याने केलेली आहे आणि तुम्ही मार खाल्लेला आहे तो माझ्या हातून किंवा रागवली मी, असं आहे का कोणी? नाही, त्यावेळेस मी तरुण होते त्याच्यामुळे माझं चौकस लक्ष होतं, तर कदाचित तुमच्या बॅचमध्ये नसावं तसं कोणी आहे का? आठवतंय का कोणाला काही तसा प्रसंग? प्रसंग आठवतोय पण दुसऱ्याने मार खाल्ला असं आठवतं, आम्ही नाही खाल्ला. नाही का? हा मग तसंच विचारते मी, मार दुसऱ्याने खाल्लाय पण खोडी दुसऱ्यानेच केली आहे तसंच विचारते मी. हॅलो, हा मुलांना तर आठवतच असेल हा प्रसंग. आपल्या शाळेमध्ये देशमुख सर होते. देशमुख सर शिकवताना त्या खिडकीच्या बाजूला जो भाग होता ना, तिथं आपला भूषण आणि तो गणेश बसायचा, आमोदकर. तर ते दोघेही बसले होते असे बेंचवरती आणि देशमुख सर असे शिकवत होते. तर गणेश आणि त्यांची अशी काहीतरी मारामारी चालू होती, अशी धक्काबुक्की. याच्यामध्ये सरांचं लक्ष गेलं. उठ म्हणे गण्या, काय झालं? गण्या उठला आणि काय करतोय म्हणे गण्या. काही नाही सर. मग सरांनी विचारलं, म्हणे सांग म्हणे गण्या, लेखक क्या कर रहा था? मग गण्याला काही माहिती नाही, गण्याचं लक्षच नव्हतं लेखक क्या कर रहा था. मग भूषण आगाऊ, भूषणने काय केलं, असं खाली हात लावून लेखक बंदूक साफ कर रहा था. त्या बंदुकीचा त्या याच्याशी लेखकाशी काही संबंध नव्हता. मग
गणेशने लगेच सांगितलं सर लेखक बंदूक साफ कर रहा था. मग देशमुख सरांनी गणेशला असं मारलं. बंदूक कुठून आणली म्हणे लेखकाने. बंदुकीचा काय संबंध आला. असं आहे. आठवण आहे आमच्या शाळेतील. त्याच्यामधील आता 2 व्यक्ती देशमुख सर आणि भूषण हे आपल्या आठवणीच्याच उजाड्यात आहेत. धन्यवाद. बघा खरंच अशा आठवणी जर कोण मी सांगत गेले ना तर खरंच थोडासा मेंदूला उजाळा येतो. लवकरच आठवत नाही पण काही वेळाने विचार केल्यानंतर खरंच वाटत की असे कसे प्रसंग आपल्या ह्याच्यातून. आणि मी तर स्वतःला खरंच भाग्यवान समजते. कारण एखाद्या यंत्राबरोबर काम करण्यापेक्षा इथं सजीवांशी बरोबर काम करायचंय. त्यात एक नवा आनंद रोज आहे. या सर्व्हिस मध्ये रोज नवा आनंद आहे. व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, मराठी सर, प्रायमरी युनिटचे उपस्थित असलेले निळे सर आणि परेश सपकाळे सर व माझ्या समोर बसलेले सर्व माजी विद्यार्थी बॅच 96-97. माझ्या आधी जवळपास 3 वक्त्यांनी या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामध्ये मुख्याध्यापक जे माजी मुख्याध्यापक होते GR चौधरी यांनी जीवन कसं जगावं याविषयीची माहिती आता 40 नंतर तुम्हाला सांगितली. मला वाटतं 10वी पर्यंत असताना सांगितले असते तर अजून बदल झाला असता तुमच्या. परंतु त्यांनी जी जीवन जगण्याची शैली प्रत्येकाची ही वेगवेगळी आहे आणि त्यानुसारच तुम्ही जीवन जगता आहे. त्यानंतर नेमाडे मॅडम, कोल्हे मॅडम यांनी सुद्धा आपल्या मनोगतामधून बरंच असं मार्गदर्शन केलं. आणि आता मी काय मार्गदर्शन करावं हा प्रश्न मलाच निर्माण होत नाही. कारण 1993 पासून तर आतापर्यंत तेच काम करत आलेलं आहे. परंतु या पेशामध्ये वावरत असताना माझा एक अनुभव असा आला की जगातील सर्वात पवित्र पेशा कोणता असेल तर तो शिक्षकाचा आहे. तो त्याच्याजवळ असलेलं जेवढं ज्ञान आहे, जेवढं कौशल्य आहे, ते ज्ञान आणि कौशल्य हे विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करतो आणि ते त्या विद्यार्थ्यांनी संपादित करून त्या कौशल्याच्या आणि ज्ञानाच्या आधारे आपलं जीवन यशस्वी करावं ही अपेक्षा प्रत्येक शिक्षकाची असते. आता जरी आपल्यापैकी आमच्यापेक्षा आमची जी पदवी आहे या पदवीपेक्षा कदाचित तुमच्याजवळ पदव्या उच्च स्वरूपाच्या असतील, जास्त असतील, परंतु गुरु विना कुणीही रस्ता दाखवू शकत नाही. ज्याने चराचर सृष्टी निर्माण केली अशा भगवंताला सुद्धा गुरुगृही जाऊन शिक्षा संपादन करावी लागली होती. याचं जर उदाहरण घेतलं तर आपल्याला श्रीकृष्णाचं उदाहरण आपल्याला इथं घेता येतं. श्रीकृष्ण हे संपूर्ण जगाचे चालक आहे. आजही आहे, तेव्हाही होत्या आणि अखेरपर्यंत अनादी कालापर्यंत ते राहणार आहे. परंतु त्यांना सुद्धा संदीपनी ऋषीच्या आश्रमात जाऊन तिथे शिक्षण घ्यावं लागलं. जर त्याला सुटलं नाही तर आपण काय आहे? आपण शेवटी मानव आहे. कलियुगामध्ये जन्म घेतलेला आहे, त्यामुळे आपल्या हातून चुकी हा घडणारच आहे. असं नाही माणूस आहे तिथे चुकी होते, आम्ही शिक्षक आहोत म्हणून आम्ही परिपूर्ण आहोत हे म्हणणंही चुकीचं आहे. पण बरेच असे शिक्षक असतात ते स्वतःला परिपूर्ण समजतात. मग जेव्हा त्यांची क्युरी निघते, त्रुट्या निघतात, तेव्हा त्यांचे डोळे उघडतात की नाही हे बरोबर आहे. आणि समोर असताना त्यावेळेला म्हणजे 96-97च्या आधीचा जर कालखंड म्हटला तर त्यावेळेला आम्ही सुद्धा नव्यानंच इथे लागलेलो होतो. फारसा अनुभव आमच्या जवळ न होता. परंतु
माझ्याकडे इथे लागण्याआधी 3 वर्षापूर्वीचा अनुभव मुंबईचा होता, त्याच्यामुळे लवकर पिकअप झाले आणि तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करण्याची क्षमता आमच्यामध्ये निर्माण झाली. हे मार्गदर्शन करीत असताना म्हणजे शाळेत शिकवत असताना आणि आता खूप मोठा फरक आहे. कारण आता तुमच्या समोर काय बोलावं हाही प्रश्न निर्माण होतो, कारण सर्व आमच्या खांद्याला खांदा लावून चालणारे निर्माण झालेले आहे. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये काय चांगलं काय वाईट ही शोधण्याची वृत्ती तुमच्यामध्ये जागृत झालेली आहे आता. आणि ज्याप्रमाणे आम्ही तुम्हाला घडवलं त्याचबरोबर आमच्याही मुलांना घडवलं आणि तेच पालकत्व आताची तुमच्यावर जबाबदारी आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना, आता तुम्हाला घडण्याची गरज नाही, तुम्ही घडले, परंतु आता तुम्हाला मुलांना घडवायचं आहे. त्यांची जबाबदारी तुमच्यावरती आहे. आणि एखाद्याच्या मुलाचं फार मोठं यश मिळवल्याबद्दल कौतुक झालं ना, आपल्या मुलाचं मुलीचं होत नाही याच्याबद्दलही खेद व्यक्त करू नका. किंवा ज्याला आपण ज्वेलस वृत्ती म्हणतो ती सुद्धा ठेवू नका. कारण प्रत्येकाची बुद्धी ही सारखी नसते. सर्वांची बुद्धी सारखी असती तर तुम्ही सर्व एकाच दावणीला असते. पण आज तुम्ही वेगवेगळे आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी आहे. याचा हा प्रकार म्हणजे तुमची बुद्धिमत्ता. देणारा देतो, पण ते घेताना कसं घ्यावं हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. आपण जेवढं घेतलं नुसतं घेऊन खिशात ठेवणं याला अर्थ नाहीये, किंवा पिशवीत ठेवणं यालाही अर्थ नाहीये. ते आपल्या जीवनात कसं उपयोगी पाडता येईल हे व्यावसायिक लोक चांगल्या प्रकारे शिकतात. आता तुमच्यामध्ये व्यावसायिक आहे, त्यामुळे या कलेचा वापर ते करतात. इकून 2 घ्यायचे तिकडे 4 करायचे, ही व्यावसायिक लोकांची प्रवृत्ती असते. आणि त्या आताचा विचार करीत नाही, दूरदृष्टी त्यांच्या जवळ असते. पुढचं प्लॅनिंग, फ्युचर प्लॅनिंग त्यांच्या डोक्यात असतं की या 10 रुपयाचे 20 रुपये कसे होतील, 20चे 40 कसे होतील आणि ते माझ्या उपयोगी कसे येतील, माझा व्यवसाय कसा भरभराटीला जाईल, हे नेहमी त्यांच्या डोक्यात असतं. आणि जे नोकरदार वर्ग आहे त्यांच्या डोक्यात काय असतं, 1 तारीख ते 10 तारीख पहिला टप्पा, दुसरा टप्पा दूध बिल, किराणा बिल, लाईट बिल झाला, आणि तिसरा टप्पा विवाहित असला तर वांदाच दे, येऊ द्या घरात, हे काही नाही ते काही नाही, हाता गादा. आणि मग 30 तारीख उगवली की खिसा उलटा. हे चाकोरीबद्ध जीवन आहे. परंतु त्यामधून सुद्धा आपल्याला बचत कशी करता येईल हे उत्कृष्ट नमुना जर शिकायचा असेल तर आपल्यामध्ये बसलेल्या गृहिणीकडून शिका. त्याबरोबर काटकसर करतात. तुम्ही 10 रुपये दिले, आता हा अनुभव तुमच्याही घरी येत असेल, मलाही येतो केव्हा केव्हा. 10 रुपये जर तुम्ही दिले, ते 10 रुपयाचा खर्चाचा हिशोब लिहून ठेवतात, 8 रुपयापर्यंत लिहितात, 2 शिल्लक राहिले ना खाली ऍड करून 2 खर्च, आणि ते 2 कुठे जातात, पर्स मध्ये जातात. ते त्यांच्यासाठी नाही ठेवत, ते त्यांच्या आपल्या संसारासाठी ठेवतात. बऱ्याच वेळा आपल्यावरती काही वेळेला प्रसंग येतो, त्या प्रसंगाला ती मदत होते. हे त्यांचं गृहिणीचं वैशिष्ट्य आहे. नोकरदार स्त्री असो किंवा गृहिणी असो सारखंच आहे. पण पुरुषांचं थोडं वेगळं असतं, ते विचारच करत नाही. जाऊ द्या, पाहू, वेळेवर पाहू, हे जास्तीत जास्त इकडच्या बाजूकडे असतं. पाहू वेळेवर काय होईल ते बघू, करू विचार. पण स्त्रियांचं तसं नाही. आणि त्यामधूनच संसाराचा गाळा त्या आपल्यापेक्षा चांगले यशस्वी चालवतात असं म्हणायला हरकत नाही. मी तरी ते मान्य करेन. तुम्ही करा अथवा नका करा, पण हे सत्य आहे की जेवढी बचत महिला करू शकतात तेवढी बचत पुरुष नाही करू शकत. कारण तो बाहेर फिरणारा असतो, 4 लोकांमध्ये बसणारा उठणारा असतो, त्यामुळे केव्हा तरी त्याचे पैसे खर्च होतात. 2 म्हणजे कुठेतरी त्याला खर्च करावे लागतात. मित्रांबरोबर चहा पाणी, हा बोलूच नका, सकाळीच आणि संध्याकाळी किंवा दुपारी, बस
मध्ये चहा पाणी नाही. हा जो प्रकार आहे हा आपलं संसारिक जीवन कशा प्रकारे यशस्वी करावं त्याचा हा एक उत्कृष्ट नमुना या ठिकाणी आपल्याला सांगता येतो. असेच तुमच्या जीवनामध्ये असेच प्रसंग, चांगल्या प्रकारचे प्रसंग घडत जावो, तुमचं जीवन आहे त्यापेक्षा अजून फुलत जावो व सर्वांना आयुष्य हे चांगल्या प्रकारे मंगलमय आयुष्य लाभो एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही विद्यार्थी प्लस मित्र आहेत. कारण तुमचं विद्यार्थी जीवन असताना बऱ्याचशा मुलांनी मला शिव्याही दिल्या असतील. कारण बऱ्याचशा मुलांना मी मोठ्या गाडीने वाजवलेलं सुद्धा आहे. तो वाजा जेवढा आवाज करत नव्हता तेवढं ते मुलं आवाज करत आहे. हा, ड्रमच्या काळ्या घ्यायच्या. पण तरी असो, त्या ड्रमच्या काळ्याने वाजवलेलं आज चांगल्या आवाजात तुम्ही वाजताय. तुम्ही एक माझ्या मित्रासारखेच आहात, तुम्ही मैत्रिणीसारख्या आहात. कारण आपण मराठी शिकताना आपल्या मराठीमध्ये एक म्हण होती की ज्या वेळेला वडिलांचा जुता मुलाच्या पायात बसतो तेव्हा ते आईवडील नसतात, ते मित्र असतात. तसं मुलींचं सुद्धा ते छोटे असताना, शाळेमध्ये असताना ते त्यांच्या शाळेचा गणवेश घालतात तेव्हा त्यांना आई बेटा बेटा करते. तेव्हा त्या आईवडिलांचं नातं आईचं आणि मुलाचं नातं बोलतात. पण ज्या वेळेला त्या मुलगी साडी नेसून आई समोर जाते त्यावेळेला ती मुलगी नसते, तिची जी मैत्रीण असते. आणि सर्वात जास्त गोष्टी जर सांगत असेल तर मुलगीच सांगते आईला. मुलं सांगत नाही दिवसभर काय झालं काय नाही, पण मुली बरोबर तंतोतंत एकूण एक गोष्ट आपल्या आईजवळ सांगतात. वडिलांजवळ सांगत नाही, त्या आईजवळ सांगतात. आणि आईकडून वशिला मग वडिलांकडे मारायला लावतात. काही जर हवा असेल, काही पाहिजे असेल. पण तरी असो, तुम्ही या 96-97च्या बॅचच्या, मला वाटतं 3रीच बॅच असेल तुमची, 10वीची 3री-4थी बॅच. या शाळेला 90 पासून सुरुवात केलीत. भरपूर कष्ट करावे लागलेत मित्रांनो. 90 मध्ये जेव्हा शाळा सुरू झाली त्या टायमाला आपले GR चौधरी सर, नामदेव दादा आणि मी, आम्ही 3च होतो. आम्ही शिपाई बी, आम्ही क्लर्क बी आणि आम्ही शिक्षकही. बेल वाजवायची झाली आमच्यातलाच कोणतरी वाजवून द्यायचा. अशा पद्धतीचं आम्ही सुरुवात केली. आणि त्या सुरुवातीच्या 90च्या बॅचमध्ये जेही मुलं होते ते एकदम अज्ञाधारक मुलं होते. तसं तुम्ही पण अज्ञाधारकच आहेत, असं म्हणत नाही मी की तुम्ही अज्ञाधारक नाही आहेत. पण त्यावेळची मुलं अशा अज्ञाधारक होते की त्यांना नुसतं सांगितलं की आपल्याला हे करायचं आहे तर ते फक्त बोटाकडे लक्ष द्यायचं की सरांचं बोट कुकडे जात आहे. या शाळेचा पहिया सुद्धा त्या मुलांनी खोदू लागलेला आहे. शाळा चालू करताना शाळेचा पहिया सुद्धा त्या मुलांनी मदत केलेली आहे आम्हाला. आणि आज ते मुलं भरपूर वेगवेगळ्या ठिकाणावरती आहेत. तसंच मला सांगायला एक अभिमान वाटतो की तुमच्यासारख्या या तरुण पिढीने हा जो कार्यक्रम सुरू केलेला आहे हा एक स्तुत्य कार्यक्रम आहे, चांगला कार्यक्रम आहे. मी तरी म्हणेल असं प्रत्येक बॅचच्या मुलांनी काहीतरी कार्यक्रम घडवून आणायचा, म्हणजे आपली ओळख परिचय होत असते. कारण लहानपणचे जे चेहरे असतात ते चेहरे आणि आता मोठ्यापणीचे जे चेहरे असतात त्यामध्ये खूप बदल झालेला असतो. म्हणून असाच कार्यक्रम तुम्ही घडवून आणलात त्याबद्दल तुमचं धन्यवाद, आभारी आहे तुमचा. आणि दुसरी गोष्ट की या शाळेमध्ये माझ्याकडून तुम्ही जिथपर्यंत शिकलेले आहेत 10वीपर्यंत, 8वीपासून किंवा कोणी 5वीपासून जिथपर्यंतही शिकले असाल तिथपर्यंत शिकताना माझ्या हातून जर तुम्हाला चुकून काही मार गेलेला असेल तर त्या बाबतीत मला माफ करा. दुसरी गोष्ट, त्यावेळेला छळी बसे क्षमाक्षम विद्याई गमागम असं तुमच्या वेळेला वाक्य होतं. पण आम्ही जेव्हा शिकत त्यावेळेला वेगळं वाक्य होतं. आमचे आई वडील काय सांगायचे, मी या जिल्हा परिषद शाळेत शिकलेलो आहे 7वीपर्यंत. 8वीमध्ये भुसावळला गेलो, 8वी 9वी 10वी भुसावळ हायस्कूलला शिकलो. नंतर नाटकाला सर आणि सोबतच शिकलेलो आहे.
मग सर्व्हिसही आम्ही इथंच बरोबर केली. BA कम्प्लीट केला आम्ही, सर्व्हिसही इथं केली. B.Ed पात्र दोघांनी अलग अलग ठिकाणी केलेलं आहे. मी शिरपूरला केलेलं आहे, यांनी औरंगाबादला केलेलं आहे. मी B.Ed केलं, त्यांनी B.Ed केलेलं आहे. पण अनुभव असे काही येतात की ते जीवनामध्ये काहीतरी एक घर करून जातात. आता हा तुम्ही जो कार्यक्रम करून आणलात, ह्या 3 बॅचच्या मुलांनी कार्यक्रम केलात, हे आता एक प्रकारे आमच्या मनामध्ये बसून गेलाय की हे मुलं म्हणजे किती अज्ञाधारक मुलं आहेत की त्यांनी आपल्याला स्मरण केलं, पुन्हा आपली आठवण काढलीत आणि यांनाच गुरुचं महत्त्व कळालेलं आहे असं मला तरी वाटतं. आणि गुरु काय असतो? गुरुला मित्र वय नसतं, गुरुला वयाचं बंधन नसतं. बरोबर आहे महाराज? हा, आम्ही महाराज म्हणतो त्यांना, कारण बहुतेक माझ्या घरचं काम ते करतात. तर गुरुला वयाचं बंधन नसतं. आणि जर गुरुला वयाचं बंधन असतं तर मुक्ताबाईला चांगदेव महाराजांनी गुरु केलं नसतं. म्हणून आमच्याकडून तुम्ही काही शिकलेत, आमच्या अजून काही चुका राहिल्या असतील तर त्या तुमच्याकडून आम्ही शिकणार आहोत. तुम्ही आम्हाला काहीतरी सांगत जा, आम्ही तुमच्या पद्धतीने तसं करत जाऊ आणि त्या पद्धतीने आमच्या जीवनात तो बदल घडवून आणू. दुसरी गोष्ट सांगायची मित्र, तुमच्या सर्वांच्या प्रेमाने मी जीवनामध्ये कधीच दुःख व्यक्त केलं नाही आणि कोणाचा हेवा दावाही केला नाही की याच्याकडे 4 व्हीलर आहे मग माझ्याकडे 4 व्हीलर केव्हा येईल, याच्याकडे 2 व्हीलर आहे माझ्याकडे केव्हा 2 व्हीलर येईल. मी घरातलं उदाहरण सांगतो, मी दुसऱ्याचं कोणाचं सांगत नाहीत की माझा छोटा भाऊ तो माझ्यापेक्षा हलका पदावर असल्यावर सुद्धा त्याच्याकडे 4 व्हीलर आहे. मी त्याच्यापेक्षा उच्च पदावर असून सुद्धा मी 15 वर्ष सायकलीने अपडाऊन केली. साकीगाव भुसावळ, जेव्हा इथून 2000 मध्ये मी भुसावळला गेलो तेव्हा मी सायकलीने अपडाऊन केली. नंतर मग आमच्या स्टाफचेच लोक मला म्हणायला लागले, सर एवढी का कुंजूशी करतात, पैसे कुठे ठेवणार आहेत? पैसा ठेवायची गोष्ट नसते, तो आपोआप येतो आणि आपोआप जातो. तो कसा जातो हेही समजत नाही, कसा येतो तेही समजत नाही. पण आता तुम्हाला समजा असेल की बाबा पैसा कसा येतो, तर यांना नोकरी देत होते, यांना पगार मिळत होता म्हणून पैसा येत होता, पण तो जात कसा होता हे समजत नव्हतं. तर ह्या पद्धतीने मी अत्यंत जीवनातला सुखी व्यक्ती म्हणून मी स्वतःला समजतो. आज मला एक तुमच्यासारख्याच एक आशीर्वाद म्हणा, तुम्ही बराबरीचे आहेत, एक तुमचं सहकार्य म्हणा, प्रेम म्हणा. मला आज कुठल्याही प्रकारची डॉक्टरची गोडी नाही, मला BP नाही, डायबिटीस नाही, कुठलाच आजार नाही. फक्त वंश परंपरेने जो आजार चालू असतो, म्हणतात की आईवडिलांचा वारसा घेऊन चालणारे काही आजार असतात, ते आजार काही लागतात. मला फक्त गुडघ्याचा आजार माझ्या वडिलांचा लागला आहे, तेवढंच फक्त. बाकी मी पूर्ण निरोगी आहेत आणि मी कधीही माझ्या चेहऱ्यावरती दुःख दाखवत नाही. मला भरपूर जीवनामध्ये अनुभव आलेत आणि त्याच पद्धतीने मला माझी जीवन संगती सुद्धा मिळाली. ती संगती सुद्धा मला सहकार्य करणारी मिळाली, तिच्यामुळे सुद्धा मला फार आनंद मिळाला आणि मला अर्धकाम माझं सोपं झालं. मला जीवनामध्ये खूप काही करायचं होतं, पण माझं अपुरं काम माझ्या सोबतीने केलं. मला वाटत होतं की आपण गरिबीतून भरपूर दिवस काढलेत, आज तुम्ही तरी तुमच्या मुलांना काहीतरी देऊ शकतात. त्यावेळेला आमचे वडील, आम्ही सहलीला गेलो होतो नाटा कॉलेजला असताना, त्यावेळेला फक्त 150-200 रुपये लागत होते उत्तर भारत फिरायला. तेवढे 150-200 रुपये नव्हते आमच्या आईवडिलांजवळ. आणि आम्ही त्या 150-200 रुपयाकरता, तुम्ही तसे खोटे बोलले असाल एखाद्या वेळेला आईवडिलांची शाळेतून सहल गेली असेल तर, तसं आम्ही पण खोटं बोलायचो की बाबा शाळेतले सगळे मुलं जात आहे, मी एकटा राहून गेलो. हॅलो, हा सर, या पैशा संदर्भातला, फीस संदर्भातला विषय आहे सर. एक आमचा निरोप समारंभाचा एक फोटो तो आम्ही काही दिवसांपूर्वी शेअर केला. विद्यार्थी संख्या तर 63 होती आमच्या 10वीच्या वर्गामध्ये, पण त्याच्यामध्ये बरेच कमी मुलं आहे. आणि तो फोटो जसा आम्ही सेंड केला तर त्याच्यामध्ये एकमेक बघायला लागले की हा कुठं आहे, तो कुठं आहे, मी कुठं आहे, तो कुठं आहे, तू तर दिसतच नाही, हा तर दिसतच नाही आहे. पण त्यावेळेची परिस्थिती अशी होती सर की निरोप समारंभाच्या टायमाला काहीतरी साधारणतः 10 ते 12 रुपये जमा करत होते. त्याच्यामध्ये शिरा, पोहे आणि चहाचा कार्यक्रम, त्याच्यामध्ये फोटो पण होता, फोटोचे पण पैसे होते. त्याच्यामध्ये असे बरेच विद्यार्थी होते की ते 10 न 12 रुपये देऊ शकले नाही, म्हणून त्या फोटोमध्ये बी नाही आहे. हे एक मार्किंग तिथं निसती कमीत कमी 10-12 रुपयाचा विषयामुळे त्या फोटोमध्ये आज आमच्या आठवणी निघून गेल्या आहे. मी पण नाहीये त्या फोटोमध्ये सर. काही हरकत नाही, जे होतं ते चांगलं होतं आणि जे होणार आहे तेही चांगलंच होणार आहे. तर मित्र, मला तुम्हाला एकच सांगायचं आहे शेवटून सांगताना
प्रत्येकाने एकच जीवनाची ध्येय ठेवा, प्रगती करायची आहे, पण प्रगती करताना दुसऱ्याचं मन दुखेल आणि आपली प्रगती होईल अशी प्रगती कधी करू नका. मला तरी वाटतं की जे आपण कष्ट करून सहन करणारं प्रगती त्यामध्ये भरपूर यश मिळेल. आणि मी तेच उद्दिष्ट ध्येय साध्य करतोय. आणि आज मला कुठल्याही प्रकारे कुठल्याही गोष्टी ठिकाणी अडचणी येत नाहीत. आणि दुसरी गोष्ट, समर्थ कृपेने मला एवढं काही दिलं देवाने, जगातला मी श्रीमंत व्यक्ती आहे. जगात माझ्यासारखा कोणी श्रीमंत असेल की नाही हे मला माहित नाही, पण मी मला स्वतःला समजतो की मी जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. मी कोणी कोणाचा हेवा करत नाही, कोणाला कधी उधार मागत नाही आणि माझ्या दारी आजपर्यंत कोणी उधार मागणारा आला नाही. माझ्या वडिलांनी एकच शिकवलं, बेटा फक्त एकच काम करायचं, आपली चादर पाहून पाय पसरवायचे. आणि मी त्याच तत्वाने चालतो. या एवढ्या हिच्यावरती माझ्याजवळ काहीच नव्हतं, माझ्या वडिलांजवळही काहीच नव्हतं, पण आज माझ्या आई वडिलांची जवळ सांगायला नको पण सांगतो की आज जवळ मी एक करोडपतीच्या बराबरीत आहे. पण मी मनाने आहे, पैसे नाही. बरं तुम्ही म्हणसाल की सर करोडपती असतील सर, पुढे कोणत्या बँकेत ठेवलेले आहे, तर मी फक्त मनाने करोडपती आहे. आलं लक्षात? तुम्ही मागायला येसाल म्हणून मी सांगत नाही, तर मी मनाने करोडपती आहे. आणि आज रोजी मला कधी रस्त्याने कोणी जाताना, आता बरेचसे काही विद्यार्थी आहेत ते असे वेगळ्या मार्गाला लागून गेलेले आपल्या शाळेतले, ते बऱ्याचदा दिसतात मला रस्त्याने, सर 10 रुपये देता का हो, सर 20 रुपये देता का हो. काहींनी माझे असे 10, 20, 50 असेच जाऊ दिले नाही परत. आणि मी मागतही नाही परत, मागितलेही नाही परत त्यांना. बऱ्याचशा लोकांनी माझे काही लोकांनी तर 60, 70, 1000 रुपये दिलेच नाही. मी समर्थावर सोडून दिलं, समर्था ही जोडी तुमची आहे, या जोडीत आलं तर मला द्या, नाही आलं तर स्वाहा. अशा पद्धतीने मी ते सहन केलं आणि आताही करतोय. आणि मी हेच म्हणतो की जीवनामध्ये कधीच विचार जास्त करू नका, जो योग्य आहे तोच विचार करा आणि केलेला विचार आपल्या कार्यामध्ये आणा आणि तो कार्य सक्सेस करा. आज तुम्ही जे केलं ते भरपूर काही चांगलं केलं आणि तुमच्या सारख्याच्या कृपेमुळे, प्रेमामुळे आज मला माझा मुलगा जो आहे तो विमान पायलट आहे. पण त्या कोरोना परिस्थितीमुळे त्याने फक्त 1 वर्ष जॉईन केली सर्व्हिस आणि ते बंद पडली कंपनी. तेव्हापासून तो घरी आहे. त्याच्यानंतर त्याला 65 लाख रुपये मागत होते किंवा 65 लाख रुपये द्या, आम्ही तुम्हाला परमनंट करतो. पण मग मी नंतर एक माझं कार्य मला साथ देत आहेत की माझ्या कार्यामुळे माझा मुलगा मला बोलला, माझ्या ठिकाणी दुसरा मुलगा असता माझ्या मुलासारखा दुसरा, तर तो कांटा 65 लाख काय विषय आहे, तुम्ही रिटायर झाले, आता तुमच्यावर भरपूर पैसा आला आहे, काय विषय विचार करता, माझी जिंदगी खराब करता का, अशी सुद्धा मुलं बोलतात. पण माझ्या मुलांनी तसं कधीच बोललं नाही. मला फक्त एकच सांगितलं की मला जो व्यवसाय आवडतो तो व्यवसाय मला फक्त मदत करा, मी तुमचे पैसे पूर्ण फेडून टाकेल. असा आपला आईवडील मुलगा कधीच कोणाला म्हणत नाही आईवडिलांना की मी तुमचे पैसे फेडून टाकेल. आणि माझ्या मुलाने ते सांगितलं की मला फक्त मी सांगतो तो व्यवसाय मला करून द्या, मी तुम्हाला तुमचे पैसे पूर्ण फेडून देईल. एवढ्यातच मला फार अभिमान वाटला की त्याने मला सांगितलं की मला जिमची आवड आहे, मी ट्रेनर आहे, मी जिम चालू शकतो, तर मला जिम बांधून द्या. मी इथं गोदावरी ह्या कॉलेजजवळ, इथं फार्मसी कॉलेजजवळ मोठी जिम बांधलेली आहे. त्या जिममध्ये जवळजवळ आज कमीत कमी 138 मुलं आहेत. भुसावळमध्ये सुद्धा नाही एवढे मुलं त्या काही जिममध्ये, ते 138 मुलं त्या जिममध्ये येतात. सर्व मेडिकल कॉलेजचे डॉक्टर लोक ते आहेत. आणि ट्रेनर म्हणून माझा मुलगा काम करतो, त्याच्या हाताखाली 2 माणसं पोट भरतात. दुसरी गोष्ट, मी इंग्लिश मिडियम शाळा चालू केलेली आहे, त्या शाळेमध्ये सुद्धा माझ्या मिसेसच्या हाताखाली 4 बाया काम करतात. अशा पद्धतीने काहीतरी सेवा करावी हे मला वाटतं आणि म्हणून मी त्या उद्देशाने सेवा करण्याचा मार्ग पत्करलेला आहे. एक लालसा म्हणून नाही की मला पैसा मिळेल, मला खूप काही मिळेल, मी पैसा कमवेल या हिशोबाने नाही, तर मी एक सेवा या भावाने सर्वांशी त्या पद्धतीने वागतोय. या शाळेत सुद्धा मी मुलांना, तुम्ही काही वेळेला माझ्याकडे ट्युशनला येत असाल तर मी फी सुद्धा मागत नव्हतो, काही वेळेला फी बी मागत नव्हतो, मी बोलतही नव्हतो की मला फी द्या का काही द्या. पण एक तुमच्यासारख्याच्या प्रेमामुळे आज माझा चरितार्थ व्यवस्थित पद्धतीने चालू आहेत. असं एवढं हे मला तुमच्या प्रेमातून सर्व काही मिळालं. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीमध्ये मी एक आहे.
की मी कुठल्याही प्रकारचा गर्व अभिमान ताठा हे कधीच करत नाहीत. जो येईल त्याला नम्रपणे झुकून नमस्कार करतो आणि अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा करावा अशी मला वाटतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की आपल्या आई वडिलांची सेवा करणं सोडू नका. ज्याने आई वडिलांची सेवा केली तो जिंदगीमध्ये भरपूर उंच जाऊ शकतो, भरपूर काही मिळू शकतं. हे मला अनुभव आलाय. की मी आज जे सांगतो की मी मनानेही श्रीमंत आहेत आणि पैशानेही श्रीमंत आहेत. मी कोणाजवळ पैसा मागणार नाही मलाही, पण मी मनाने खूप श्रीमंत आहे. असा श्रीमंतीपणा तुमच्याजवळ ठेवा. तसंच मुलींना सुद्धा सांगतो की कमीत कमी आपल्या आई वडिलांची जेवढी सेवा आपण केली त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही लग्न झाल्यानंतर जिथं गेलेत तिथं आपल्या सासऱ्यांची आई वडिलांसारखी सेवा करा. निश्चितच तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला यश मिळेल असं मला समर्थ आज्ञेने सांगायचं वाटतं. किंवा तुमच्या जीवनामध्ये भरपूर काही तुम्ही आनंद मिळवावा, विकास करावा आणि आपलं जीवन सुखी समृद्ध समाधानी करावं एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. सर्व विद्यार्थी म्हणजे तुमचे बरेच मुलं आता आमच्याकडे शाळेत आहेत, म्हणजे पालक आहेत. मी इंदिरा गांधी प्राथमिक विद्या मंदिर इथं कार्यरत आहे. माझं नाव संदीप निळे म्हणून आहे. आता बरेच परिचित आहे, बाकीच्यांना मी परिचित नाही म्हणून मी सांगितलं माझं नाव. तर मी एवढंच सांगेल की तुम्ही जो कार्यक्रम केला, सुंदर असा कार्यक्रम केला आणि याच्या आधी पण 2 कार्यक्रम झाले. त्या कार्यक्रमांना मी हजर होतो. मी याच्याकरता हजर होतो की बा तुम्ही गावातील 70-80% गावातीलच आहेत, बाकीचे बाहेर गावून येतात. तर त्यांच्याशी आपला संपर्क येईल, त्यांच्याबरोबर आपलं ओळख होईल. त्या निमित्ताने मी प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहतो आणि प्रत्येकाची ओळख होईल या हेतूने. तर जो कार्यक्रम तुम्ही इथं आयोजित केला, फारच सुंदर असा आयोजित केलेला आहे. जब राह न पाए मेरे संग आए के पग पग दीप जलाए मेरी दोस्ती मेरा प्यार मेरी दोस्ती मेरा प्यार कोई जब राह न पाए मेरे संग आए के पग पग दीप जलाए मेरी दोस्ती मेरा प्यार मेरी दोस्ती मेरा प्यार
प्यारी